कराडची दृश्य आपण बघतो। सीआयडी ऑफिसमध्ये प्रवेश करत असतानाची वाल्मिक कराडची दृश्य। गेले अनेक दिवस वाल्मिक कराडला अटक करा या मागणीसाठी मोठी आंदोलनं झाली होती। बीडमध्ये, लातूरमध्ये या संदर्भात आंदोलनं झाली होती। दरम्यान आज शरणागती जरी वाल्मिक कराडने पत्करलेली असली तरीही एक व्हिडिओ जारी करत तो शरण आलेला आहे, ज्यामध्ये त्याने नक्की काय म्हटलेलं आहे ते आपण एकदा पाहूया। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर रोड आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। तर खंडणी प्रकरणी मी शरण जात आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये माझा कोणताही हात नाही असं स्पष्टपणे वाल्मिक कराड यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान जर माझा कुठलाही हात निघाला किंवा माझ्यावर जर आरोप सिद्ध झाले तर जी शिक्षा मिळेल ती भोगण्यासाठी समर्थ असल्याचं वाल्मिक कराडने म्हटलेलं आहे। देशमुख हत्येशी कोणताही संबंध नसल्याचं वाल्मिक कराड यांनी स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जरी सांगितलेलं असलं तरीही आता पोलीस त्यांच्या अनुषंगाने ही चौकशी करणार आहे आणि या चौकशीमध्ये जर वाल्मिक कराड दोषी सापडला तर कोणत्याही पद्धतीची शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं सुद्धा वाल्मिक कराड यांनी म्हटलेलं आहे। पुण्यातील पाषाण रोड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडचा शोध पोलिसांकडून सुरू होता। सीआयडीकडून 9 पथकं त्यासाठी नेमण्यात आली होती। काल वाल्मिक कराडच्या बायकोची सुद्धा चौकशी झाली होती, त्याच्या पत्नीची सुद्धा चौकशी झाली होती, मात्र वाल्मिक कराड काही सापडत नव्हता। अखेर आज पुण्यामध्ये त्याने शरणागती पत्करलेली आहे। पोलिसांना तो शरण गेलेला आहे। तो पोलिसांना शरण गेल्यानंतर आपण पाहिलंय सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिची प्रतिक्रिया समोर येते। गेले 20-22 दिवस ज्या व्यक्तीचा शोध सुरू होता ती व्यक्ती आत्ता सापडलेली आहे, आत्ता शरण आलेली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनावर तिने एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। न्यायाची अपेक्षा तरी कुणाकडनं करायची असा सवाल तिने उपस्थित केलेला आहे। दरम्यान आता आणखीनही 3 आरोपी अजूनही फरार आहेत। 3 आरोपींचा शोध अजूनही लागलेला नाहीये आणि त्यामुळे पोलिसांच्या एकूणच कारभारावर तिने प्रश्नचिन्ह उपस्थित करत शक्य तितक्या लवकर या संदर्भातला तपास वेगवान करावा आणि लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा या सर्वांना व्हावी अशी मागणी तिने केलेली आहे, ज्यांनीही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे। वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण गेलेला आहे। पुण्यातील सीआयडी ऑफिस बाहेरची कार्यालयाबाहेरची ही दृश्य आपण बघतोय। आज सकाळपासूनच या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात वाल्मिक कराड याचे समर्थक जमलेले होते। वाल्मिक कराडने कोणताही गुन्हा केलेला नाहीये। वाल्मिक कराडवर खोट्या पद्धतीने आरोप करण्यात येतात आणि वाल्मिक कराडच्या आडून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवण्याचा घाट घातला जातोय असं वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी सांगितलेलं आहे। आज सुद्धा वाल्मिक कराड यांचे समर्थक या सीआयडी ऑफिसच्या बाहेर उपस्थित आहेत। तर हत्येशी कोणताही संबंध नाही असं वाल्मिक कराडही म्हणतो आणि समर्थकही म्हणतात। मोठ्या प्रमाणात समर्थक सुद्धा या सीआयडी ऑफिसच्या बाहेर उपस्थित आहेत। वाल्मिक कराडने सीआयडीला आत्मसमर्पण केलेलं आहे। सरपंच हत्या प्रकरणामध्ये माझा कोणताही हात नाही, खंडणी प्रकरणामध्ये मी शरणागती पत्करत असल्याचं वाल्मिक कराडने सांगितलेलं आहे। मात्र सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनीही केलेली आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय। काही क्षणांपूर्वीच त्याने आपण पाहिलं वाल्मिक कराड याचा व्हिडिओ जो शरणागती पत्करणापूर्वीचा होता आणि त्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की माझा या हत्याकांडाशी संबंध नाही। खंडणी प्रकरणामध्ये मी शरणागती पत्करतोय। खंडणी प्रकरणामध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा खंडणी प्रकरणाचा गुन्हाही खोटा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांची काही वेळातच पत्रकार परिषद होणार आहे। आता बीडचे खासदार बजरंग सोनावणे हे नक्की काय बोलणार याकडे लक्ष आपलं आहेच। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाल्मिक कराड शरणागती पत्करत असल्याची दृश्य। सोनावणे यांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता आणि संसदेतही मांडला होता।
तर एका बाजूला वाल्मिक कराड शरण जात असल्याची दृश्य आपण पाहतोय आणि बीडमध्ये मोठे गुन्हेगारीचं प्रस्थ त्यांनी निर्माण केलेल्याचा आरोप वारंवार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे आणि धनंजय मुंडे त्यांना पाठीशी घालत असल्याचे त्यांनी म्हटलेले। तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत बीडचे खासदार बजरंग सोनवणे काय बोलतील या संदर्भात। मला आपल्याकडूनच कळतंय, मी माझी सकाळी 10:30 वाजतापासून मीटिंग होती, आपणच सांगताय मला जर झाले असले अटक किंवा अरेस्ट झाली किंवा ते सिलेंडर झाले तर त्यांचा ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे, ते अटक झाले तर चांगलं काम झालं। पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे। कराड असं व्हिडिओ जारी केलाय शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, खोटा गुन्हा दाखल झालाय खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। केली। त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा CID-कडे तपास असल्यामुळे CID-चं काम आहे। पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना। जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना, मग बाहेर कशाला पळले? तरी करायचंच होतं डिक्लेअर त्या दिवशी करायचं, जर केलं असेल तर मला माहित नाही। त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं की राजकीय दबावापोटी, द्वेषापोटी, राजकीय द्वेष, राजकीय दोष, दबाव, सरकार कुणाचं, दबाव कुणाचा, राजकीय दोष कुणाचा, सगळं गोष्टी सगळ्या उघड्या डोळ्यानं बघते। त्याच्यामुळे राजकीय दोष कुणाचा आहे? कोण राजकीय दोष देते? आता राजकारणात 3 पक्ष सरकारमध्ये ते तिन्ही पक्षाचे सगळे लोक हे करलेत। मी थोडा एकटा बोलतोय, माझा आमदार थोडा बोलतोय, आम्ही सगळे तुमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार 2 आहेत। आपल्यासोबत अंबादास दानवे जोडले गेलेले। दानवे साहेब, आपण बघतोय वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेला, आपली पहिली प्रतिक्रिया काय? पोलिसांचं दुर्दैव आहे, ज्या महाराष्ट्राची पोलीस देशात एक सक्षम पोलीस म्हणून ओळखले जाते जी, तीच वाल्मिक कराडांना पकडू शकले नाही आणि हे मी पोलिसांचं अपयश म्हणणार नाही, राजकीय दबावामुळे पोलिसांना हे अपयश सहन करावं लागतंय। वाल्मिक कराड शेवटी 22 दिवस झाले पकडू शकले नाही पोलीस, परंतु आता तरी पोलिसांनी शरण आल्यानंतर तपास योग्य पद्धतीने करावा, नाही तर पुन्हा राजकीय दबावामुळे वाल्मिक कराड सुटतील कसं जी, असा प्रयत्न करू नये असं माझं पोलीस दलाला आवाहन राहील। जी जी, धन्यवाद अंबादास जी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।